नमस्कार मंडळी. पट्टीदारमध्ये गेलो होतो आणि बाहेर वाडीलालची जाहिरात दिसली. वाडीलालनी रेडी टू ड्रिंक चहा पण आणलेला आहे आणि त्याच्याबरोबर बेकरी उत्पादनं पण आहेत, जसं की खारी, कुकीज वगैरे. आता वाडीलाल हा ब्रँड म्हणलं की आपल्याला पहिली आठवण येते ती आईस्क्रीमची. लहानपणी उन्हाळ्यात वाडीलालचा पार्टी पॅक घरी आणून आईस्क्रीम पार्टी करायची, म्हणजे उन्हाळी सुट्टी सार्थकी लागल्याचा फील यायचा. पण त्यावेळेला बोटावर मोजण्या इतके आईस्क्रीमचे फ्लेवर्स होते. पण आता त्यामध्ये पण इतकी व्हरायटी आली आहे की आईस्क्रीम घेताना यामधून कोणता पर्याय निवडायचा हे खरंच कळत नाही. यामध्ये राजभोग, मलाई कुल्फी, काजू द्राक्ष, टुटी फ्रुटी, चॉकलेट फ्लेवर, पान फ्लेवर, केसर मोहिनी, हे बघूनच तोंडाला पाणी सुटतं. बरं, ह्यांचे असे मोठे मोठे पॅक आहेत की एवढे सगळे पॅक एका वेळेला घेणं काही शक्य नाही. त्यामुळे ह्यातले बरेचसे फ्लेवर्स मी अजून ट्राय केलेले नाहीयेत. आता मला सांगा, गुलाबजाम, रसमलाई, मोतीचूर लाडू यासारखे फ्लेवर्स वाडीलालनी आईस्क्रीममध्ये आणि तेही अमेरिकेमध्ये आणलेत, म्हणजे कमाले की नाही. अमेरिकेमध्ये पण आईस्क्रीमचे वेगवेगळे आणि खूप मोठे ब्रँड्स आहेत, पण ते सगळे कुकी, कॅरमल, चॉकलेट अशा फ्लेवरमध्ये येतात. ते कितीही भारी फ्लेवर असले तरी आपल्या मँगो डॉली किंवा मलाई कुल्फीची तोड कशालाच नाहीये. आणि गंमत म्हणजे वाडीलालची अमेरिकेमध्ये एक स्वतंत्र डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे, त्यामुळे हे सगळे फ्लेवर्स आम्हाला इथे अगदी इझिली मिळतात. बरं, वाडीलालचे आईस्क्रीम येतात इथपर्यंत ठीक आहे, पण वाडीलाल या कंपनीनी फ्रोझन प्रॉडक्टची पण इतकी रेंज वाढवली आहे. त्यामध्ये वेगवेगळे फ्रोझन सँडविचेस आहेत, गार्लिक ब्रेड आहे, हा मस्का बन तर खूप छान आहे, पण त्यामधल्या कॅलरीज बघून धडधडायलाच होतो. या सगळ्याबरोबरच वाडीलालनी फ्रोझन भाज्या, चिली गार्लिक नान, तंदुरी नान, मलाई पनीर यासारख्या पण गोष्टी बाजारात आणलेल्या आहेत. आणि अजूनही इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये, सीताफळ रबडीसाठी लागणारा सीताफळाचा पल्प, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड, आम्रखंडही त्यांच्या प्रॉडक्ट रेंजमध्ये आहेत. 1907 मध्ये गुजरातमध्ये चालू झालेला हा ब्रँड किती मोठा झालाय बघा. अमेरिकेत कितीही भारी फ्लेवरचे आईस्क्रीम मिळत असतील तरी पण मला हे वाडीलालचं हापूस आंबा आईस्क्रीमच आवडतं. तुम्हाला वाडीलालचा आईस्क्रीमचा कोणता फ्लेवर आवडतो हे मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.